आप देख रहे हैं प्लस न्यूज। सर्वधर्मीय सामूहिक विवाह सम्मेलन में 75 नव दंपत्ति हुए सम्मिलित। देवलापार रामटेक विधानसभा क्षेत्र अंतर्गत रामधाम तीर्थ पर्यटक स्थल मनसर चंद्रपाल चौक से लोक सेवा प्रतिष्ठान में पिछले 15 वर्ष से आदर्श सर्वधर्मीय सामूहिक विवाह सम्मेलन आयोजित किया जा रहा है। पिछले 15 वर्ष से इस विवाह सम्मेलन में 1266 विवाह हो चुके हैं। इस बार शुक्रवार 26 अप्रैल 2024 को करीब 75 नव दंपत्ति विवाह बंधन में बंधे। बता दें कि चंद्रपाल चौक से लोक सेवा प्रतिष्ठान में निःशुल्क विवाह सम्मेलन आयोजित किया जाता है। इस कार्यक्रम में प्रमुखता से सुनील केदार, पूर्व मंत्री महाराष्ट्र राज्य, रमेश चंद्र बंग, पूर्व मंत्री महाराष्ट्र राज्य, मुक्ताताई कोकोड़े, नागपुर जिला परिषद अध्यक्ष, रश्मिताई बर्वे, पूर्व जिला पंचायत अध्यक्ष, ज्योति उमरे, जयराम जी सहित अनेकों प्रतिष्ठित मेहमान शामिल हुए। देवलापार से प्रमोद गुप्ता की रिपोर्ट। कावेरी सरयू महेंद्र तनया चरणाम्बते देविका क्षिप्र वेदवती। सकाळी आपल्या सर्वांच्या मनामध्ये जागृत होते म्हणून राजाची अपूर्ववंतिका असा प्रसंग निर्माण झाला होता। पण सध्या आल्यानंतर विश्रांती घेतली आणि आपल्या सगळ्यांमध्ये अतिशय उपस्थित आहे। अतिशय निर्विघ्नपणे आज सामूहिक विवाह सोहळा आपल्याला नवरी मुली मंडपात आलेल्या जोरदार स्वागत करूया। श्री चंद्रपाल चौक से लोकसेवा प्रतिष्ठान आदर्श सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात आपल्या सर्व नवऱ्या मुलींचे स्वागत आहे। आमचे भाऊ सगळेजण बसले आणि आमच्या नवऱ्या मुली आलेल्या आहेत। आमच्या ताईला विनंती आहे की नवरदेव खुर्चीवर बसले आणि आपल्या जीवन साथीचा हात पकडून बसायचा आहे, नाहीतर इकडे तिकडे बसले तर आपोआप होऊन जाईल। म्हणून आपला नवरा मुलगा पाहूनच बसावं अशी सगळ्यांना विनंती आहे। एक मजाक म्हणून म्हटलंय, परंतु सगळ्यांना विनंती आहे की आपण सोन्या चांदीचे आयुष्यातील सुखांच्या स्वप्न बघणाऱ्या या नवऱ्या मुलींचा आगमन या लग्न